हृदयविकाराच्या झटक्याने होणारे नुकसान टाळण्यासाठी माधवप्राश च्यवनप्राश सर्वत्र उपलब्ध। प्रत्येक व्यक्तीचे हृदय निरोगी ठेवण्यासाठी माधवप्राश च्यवनप्राश संशोधन पूर्ण कोणतेही साइड इफेक्ट नसलेला माधवप्राश च्यवनप्राश रुग्णांसाठी ठरणार वरदान। सी व्हिटॅमिन मुक्त माधवप्राश च्यवनप्राश रक्ताच्या गुठळ्या रोखून हृदयाचे स्नायू मजबूत करण्यास मदत करणारा अँटीऑक्सिडंट माधवप्राश च्यवनप्राश रक्तपुरवठा सुरळीत करण्यास मदत करतो। मधुमेह रुग्णांसाठी माधवप्राश च्यवनप्राश प्रभावी। हृदयरोगाच्या उपचारासाठी प्रसिद्ध असलेल्या माधवबाग या रुग्णमित्र आयुर्वेदिक संशोधन आणि उपचार केंद्राने माधवप्राश च्यवनप्राश हा बहुगुणी च्यवनप्राश सर्वत्र उपलब्ध केला आहे। हृदयविकाराने होणारे नुकसान टाळण्यासाठी माधवप्राश च्यवनप्राश प्रभावी ठरेल असे माधवबागचे डॉक्टर गुरुदत्त अमीन यांनी सांगितले। हृदयरोगाने होणारी हानी भरून काढण्यासाठी तयार केलेल्या माधवप्राश च्यवनप्राश या नवीन च्यवनप्राशची माहिती ठाणे येथे पत्रकार परिषदेत डॉक्टर गुरुदत्त अमीन यांनी दिली। हृदयरोगाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि त्या वाढत्या प्रमाणाला प्रतिबंध करण्यासाठीच माधवप्राश हे औषध माधवबागने विकसित केलेलं आहे। या माधवप्राश औषधाच्या मदतीने हार्ट अटॅक सारख्या गंभीर स्थितीमध्ये सुद्धा हृदयाचं संरक्षण करण्याची शक्यता आता उत्पन्न होत चाललेली आहे। का? कारण माधवबागने जे काही रिसर्च केलेलं आहे, जे काही संशोधन केलं आहे, त्या संशोधनांती सिद्ध झालेलं आहे की हार्ट अटॅकच्या स्थितीमध्ये सुद्धा त्या हृदयाला जिवंत ठेवण्याचं काम हे माधवप्राश नक्कीच करू शकतं। ॲनिमल ट्रायल्स आम्ही जे केलेत त्यातून हे सिद्ध झालेलं आहे। त्यामुळे हृदयरोगासारख्या गंभीर आजाराला जर आपल्याला परतवून लावायचे किंवा त्याच्यामुळे होणारे हार्ट अटॅक आपल्याला प्रिव्हेंट करायचे तर नक्कीच माधवप्राश हे अतिशय महत्त्वाचं औषध आहे। या ठिकाणी एक गोष्ट महत्त्वाची की हार्ट अटॅकसाठी मुख्य जबाबदार घटना असते ती म्हणजे रक्ताची गुठळी बनणं आणि रक्ताची गुठळी बनते आपल्या रक्तवाहिनीची स्थिती आतून खराब झाल्या कारणाने। माधवप्राश या ठिकाणी तुम्हाला मदत करतं तुमच्या रक्तवाहिनीची स्थिती आतून सुधारण्यासाठी, जेणेकरून हार्ट अटॅकच्या सारख्या स्थितीपासून स्वतःचं रक्षण करता येईल, रक्ताच्या गुठळी होण्यापासून आपल्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांचं रक्षण करता येईल। एकंदरीतच काय तर माधवप्राशचं सेवन 1 चमचा दररोज जर आपण केलं तर आपण नक्कीच हार्ट अटॅकला पराभूत करू शकू किंवा हार्ट अटॅकपासून स्वतःच्या हृदयाचं संरक्षण करू शकू। च्यवनप्राशमध्ये आपण साखर किंवा गुळ वापरलेली नाही आहे आणि त्या कारणाने या च्यवनप्राशमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर औषधं तुम्हाला मिळणार आहे। सोबतच या च्यवनप्राशमध्ये इतर च्यवनप्राशच्या कंपॅरिझनमध्ये जवळपास 80 पटींनी जास्त व्हिटॅमिन सी आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की व्हिटॅमिन सी हे रक्तवाहिनीच्या स्थितीसाठी फार आवश्यक असतं, रक्तवाहिनीच्या आरोग्यासाठी फार आवश्यक असतं। एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन सी मिळाल्या कारणाने तुमच्या रक्तवाहिन्या स्वस्थ राहतील। त्याच्याचमुळे तुमच्या शरीरामध्ये अगदी तुमच्या डोळ्यापासून, तुमच्या केसांपासून ते तुमच्या जीआय ट्रॅक म्हणजे तुमची आतडी आणि त्याच्याच बरोबरीने तुमच्या किडनीज या सगळ्यांवरती पॉझिटिव्ह परिणाम होणार आहे। हा सगळ्यात मोठा फरक बाहेरच्या मिळणाऱ्या च्यवनप्राशमध्ये आणि माधवबागच्या या माधवप्राशमध्ये आहे। माधवप्राशचं सेवन करताना आपण दिवसातून एकदा 10 ग्रॅम एवढ्या मात्रेमध्ये या माधवप्राशचं सेवन करायचं आहे। तुम्ही जर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही 5 ग्रॅम सकाळी आणि 5 ग्रॅम संध्याकाळी अशा पद्धतीने पण या माधवप्राशचं सेवन करू शकता, परंतु 10 ग्रॅम दिवसाला हा त्याचा आपण स्टँडर्ड डोस ठेवलेला आहे। का? कारण 10 ग्रॅम आपण जर माधवप्राश सेवन केलं तर साधारण 300 मिलीग्रॅम व्हिटॅमिन सी तुम्हाला मिळणार आहे, जे तुमच्या रक्तवाहिनीला ठणठणीत ठेवण्यासाठी प्रचंड गरजेचं असतं।